सर्वंट्स येऊन संपूर्ण रूम क्लीन करून गेले तरी हा माणूस अजून पडलाच आहे. मेला वगैरे नसेल ना? हे बाबा, नशीब आहे जिवंत, म्हणजे फक्त बेशुद्धच आहे. पण आज जर शुद्धीवर आला आणि त्याला सगळं आठवलं रात्रीचं की मीच त्याचं डोकं इथं आपटलेलं तर तो लगेच लहान मुलांसारखा त्या अहिल्याकडे जाईल आणि माझी कंप्लेंट करेल. त्या अहिल्या मला या घरा बाहेर हाकलून देईल. काय करू? परेश्वर, तुम्ही ठीक आहात ना? आणि परेश्वर, तुम्ही इतके नॉटी असाल असं वाटलं नव्हतं मला. मी काय केलं? तुम्ही असं कसं विचारताय? मी कसं सांगणार? परेश्वर, तुम्ही रात्री अगदीच धुमाकूळ घातलात. तुम्हाला आठवत नाही का काहीच? म्हणजे मी खरंच वाघ झालो? वाघ? हो हो, तुम्ही अगदी वाघ झालेलात. पण मला काही आठवत का नाहीये. म्हणजे इकडे मला दुखतंय का? ऍक्च्युली परेश्वर, तुम्ही काल रात्री जरा जास्तच एक्साइटेड होतात. मग त्या एक्साइटमेंटमध्ये तुमचा तोल गेला आणि तुम्ही पडलात. ते पडल्यानंतर हे लागलं, सुजलंय म्हणून. ते मला ना खूप काळजी वाटत होती, म्हणून मी विचारलं ना तुम्ही ओके आहात का. पण परेश्वर, मी खूप खुश पण आहे, कारण मला कळलं तुमचं माझ्यावर खूपच जास्त प्रेम आहे. म्हणजे मी परीक्षेत पास झालो? थँक्यू. आज घरी दिंडी येणार आहेत ना, मग आता पालखी परत जाईपर्यंत काहीच नाही. अरे हो, विसरलोस. पालखी येणार नाही का? मी आवरून घेतो. तुम्ही सगळे कितीही प्लॅनिंग करा, पण तुमचा डाव तुमच्यावरच उलटवल्याशिवाय राहणार नाही. आई, मी आयुष्यात पहिल्यांदाच घरी वारकरी येणं, आपण त्यांची सेवा करणं हे सगळं अनुभवते. खरंच खूप उत्सुक आहे मी. प्रत्येक वारकऱ्यात विठ्ठल असतो असं मी समजते. बघ ना, प्रत्येक वारकरी भक्तिभावाने विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला पोचतो. त्यांचे पाय आपल्या घराला लागणं म्हणजे साक्षात विठ्ठलाचे पाय आपल्या घराला लागणं असंच मला वाटतं. त्यांच्या पाहुणचारात काही कमी पडता कामा नये. प्रत्येकाला जे काम वाटून दिले ते त्यांनीच व्यवस्थित करा. त्यांच्याकडनं मला कसल्याही तक्रारी किंवा त्यांची कुठलीही गैरसोय होता कामा नये. नाही होणार अजिबात. पारू, सगळी तयारी झाली आहे ना? वय देवी आई, समधी तयारी झाली आहे. प्रिया, आज तुला समोर येऊन सुनेचं कर्तव्य पार पाडायचंय. उपास केलायस ना तू? हो आई, केलाय मी उपवास. एक सासू मॉम, मी पण उपवास केला. असं पारोशाने? नाही, मी ते हे बघ, उपास करणं म्हणजे काही गंमत नाही. मागच्या वेळेला सुद्धा केला होतास उपास, तेव्हा काय झालं होतं आठवत आहे ना? मी पण व्रत करणार, फास्टिंग करणार. तुला जे योग्य वाटेल ते कर, पण फार ताणू नकोस. हो सासू मॉम. आई, तू एवढं व्रत करतेस काही न खाता पिता, पण तरी तुझ्यात एवढी एनर्जी आहे. तुझा चेहरा का डल झालाय दिशा? खरंच आहे दिशा, तुझा चेहरा जरा कोमेजल्यासारखाच दिसतोय.
तू नको करूस उपास, काहीतरी खाऊन घे. आणि हे उपवास वगैरे नाही झेपणार ग तुला, नको करूस. दिशा 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 तू वर बघ, तू वर बघ, वर बघ ना, वर बघ. तुझ्यासारखा उपवास करत होती, मग असं चोरून खावं लागतं ना. हो एक सासू मॉम, लक्षात आहे माझ्या सगळं. तेव्हा जरा चुका झाल्या होत्या माझ्याकडून, पण जशी तुमची भक्ती आहे तशीच माझीही भक्ती आहे. आणि यावेळेस मी ठरवलं सगळं अगदी मनापासून करायचं. ठीक आहे, कर उपास. मी नाही अडवणार तुला. ओके. रिया, किर्लोस्करांची सून म्हणून आज तुला खूप महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. जमेल ना? हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित करेन. हे बघ, एकदा शब्द दिलास की मग मागे नाही हटता येणार. हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आई, मी तुम्हाला शब्द देते, मी सगळं व्यवस्थित पार पाडेन. मी किर्लोस्करांची सून असल्याची जबाबदारी उत्तमरित्या निभावेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका, निर्धास्त राहा. ठीक आहे, चला कामाला लागा. बस ऐक ना प्रीतम, हे बघ काहीही झालं तरी मी प्रियाला हा मान मिळू देणार नाही. आजचा हा मान माझा. फायनली मी रेडी झालीये. दिसते तरी छान. बाई, माझीच मला दृष्ट नको लागायला. हो सासू मॉम. दिशा कशी दिसतेय बघ, मी छान दिशा, अगं हे काय, घरात पालखी येणारे माहिती आहे ना तुला, तरी तू आवरलं नाहीयेस अशीच. जा पटकन आवरून ये. काय करू मी आवरून? सगळा मान त्या प्रियालाच मिळतोय, मला कोणी काही विचारतच नाहीये. आणि तसं बघायला गेलं तर मी या घरची थोरली सून आहे, कारण परीश्वर सगळ्यांपेक्षा मोठे आहेत आणि तुम्ही त्यांच्या आत्या. म्हणजे तुम्हाला पण मोठ्या सासूबाईंचा मान मिळायला हवा. पण एक सासू मॉमने ऑलरेडी आजच्या इव्हेंटचे सगळे अधिकार त्या प्रियाला देऊन टाकले. जाऊ देत. तुम्ही तरी काय करणार आता त्याला? तुमचं तरी कुठे कोण ऐकते या घरात? दिशा, तू अजिबात काळजी करू नको. हे बघ, या घरात मी माझ्या सुनेवर अजिबात अन्याय नाही होऊ देणार, कळलं? मी बघते काय करायचं ते. आजची पूजा तुझ्याच हातून होणार. हो, तसं असेल तर मी लगेच रेडी व्हायला घेते, कारण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पटकन ये. थँक्यू न्यू सासू मॉम. मी पण बघतेच ती प्रिया कशी पूजा करते ते. समधी तयारी झालेली आहे. आत्या, रांगोळ्या आणि सजावट सगळं व्यवस्थित झालंय. आपल्याकडून तरी ठीक आहे. अच्छा. प्रिया मॅडम, तुम्ही एक काम करा, पालखी आली की जाऊन पालखीची पूजा करा आणि आलेल्या समध्या वारकऱ्यांना सांगा की पांडुरंगाच्या आशीर्वादानं आपण त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आपल्या परीने केलेली आहे. पारू, तू इतकी कशी चांगली आहेस ग? खरं तर हा सगळा मान तुझा आहे, कारण तू या घरातली होणारी मोठी सून आहेस. प्रिया मॅडम, असं बोलून केलं ना परक मला? हो, मी पूजा केली काय ना तुम्ही पूजा केली काय, सारखंच आहे. बरं, बोलत बसायला नको. मी वारकऱ्यांच्या जेवणाचं बघते, तुम्ही पूजेची तयारी करा. चालेल, आलेच. प्रिया थांब. पूजेची तयारी करायला चालली आहेस? हो. ही
ही पूजा तू आज नाही करू शकणार. का? काय आहे ना, या घरातली मोठी सून दिशा आहे. त्यामुळे आजची पूजा दिशाच करणार. जा. दामिनी मॅडम, अहो देवींनी स्वतः प्रिया मॅडमना पूजा करायला सांगितली आहे. आता त्या करतायत पूजा तर करू देत ना त्यांना. तुम्ही उगाच त्यांना थांबवू नका ना प्लीज. झालं झालं बोलून की अजून काही बोलायचंय? मला एक सांग ना, तू कोण आहेस ग या घरात? एक फुटकळ मोलकरीण आहेस ना? मग नोकरासारखं राहायचं, कळलं ना? जास्त पुढे पुढे मध्ये मध्ये करायचं नाही. आणि हा, तुम्हा सगळ्यांना माहीत असावं की दिशा का पूजा करणार त्याचं कारण देते. काय ना, परितोष प्रीतम आणि आदित्यपेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे दिशाच या घरची मोठी सून आहे. ती बायको आहे ना परितोषची. त्यामुळे आजची पूजा दिशाच करणार. नाहीतर न्यू सासू मॉम राहू देत. उगाच मी पूजा केली तर घरातल्या सगळ्यांना राग येईल. कोण चिडेल आणि का? मलाही आज बघायचंच आहे कोण मला काय बोलतंय ते. आज या घरात शेवटचा निर्णय फक्त माझाच असणार. नाहीतर नाहीतर काय करणार आहेस दामिनी? नाहीतर काय करणार आहेस दामिनी? आणि इकडे काय चाललंय? वहिनी, मी काय म्हणत होते, हा जो पूजेचा मान आहे ना, तो माझ्या सुनेला मिळाला पाहिजे. दामिनी, हा नुसता मान नसतो, ही जबाबदारी सुद्धा असते. असू दे ना मग. दिशा या घरची मोठी सून आहे आणि मी सांगते तुम्हाला, ती ही सगळी जबाबदारी नेटाने आणि व्यवस्थितपणे पार पाडेल. ठीक आहे. ह्या घरची सून म्हणून आजच्या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी मी तुला देते. तुला अधिकारच हवेत ना? ठीक आहे. जे जे प्रिया करणार होती ते आता तू करशील. सगळ्या वारकऱ्यांचं आणि त्या दिंडीचं सागर संगीत स्वागत व्हायला हवं. किर्लोस्कर पूर्वापार पालखीचं स्वागत करत आलेत. आपल्या दारात पालखी येते हेच आपलं भाग्य आहे. आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद हा परमेश्वराचा आशीर्वाद मानते मी. त्यामुळे त्यांच्या सेवेत कमतरता झालेली मला चालणार नाही. आणि पारू सांगेलच तुला बाकी काय करायचं ते. तुला सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घ्यावा लागेल. मागे तर हटणार नाहीस ना जबाबदारीपासून? एक सासू मॉम, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित जबाबदारीने पार पाडेन. बोल श्रीकांत. काय? दिंडी 15 मिनिटात पोचतीये? बर, ठीक आहे. पारू, किर्लोस्करांच्या नव्या सुनेला इथला कुळाचार शिकवा. वय देवी आई. दिशा मॅडम, आता पालखी गेटमधनं आतमध्ये येईल. तुम्हाला 15 मिनिटं मिळतील आणि त्या 15 मिनिटात पालखी येण्याचा समदा मार्ग तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. काय? सगळं एकटीने स्वच्छ करायचं? वय तुम्हीच. अहो प्रिया मॅडम मी हेच करणार होत्या.
आता तुम्हाला बी तेच करावं लागेल. रीतच आहे तशी. चला या या या. दिशा मॅडम या या. पारू पाऊस पडतोय अगं. असू दे हो, अजून वाढायच्या आधी आपण पटदिशी करून टाकूया. या हे घ्या. येऊ घ्या. पारू मला नाही जमणार, मी नाही केलं कधी आधी हे. जमतं तुम्हाला, हे बी जमल. घ्या घ्या, प्रयत्न करून बघा. घ्या हो. जमतंय की. पारू हे काही क्लीन पण नाही होते. हे बघ मला जमतंय. हे बघा. हा शब्बास. हा कसं. हे बघा इकडनं बरोबर बरोबर. एक काम कर ना पारू, तू प्लीज मला एकदा दाखवतेस, मग मी सेम करेन. हाय का आता. द्या इकडं. सरा बाजूला सरा. हे बघा, हे असं करायचं असतंय. हा दिशा मॅडमना दाखवण्याच्या बहाण्याने का होईना, देवा तूच पारूकडून सेवा करून घेतोयस. शेवटी घरच्या सुनेकडूनच रीत पूर्ण होणार. नाही 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 नाही, पारू हे सगळं करून ॲज युजल अहिल्याच्या गुड बुक्स मध्ये जाणार. मला काहीतरी केलं पाहिजे. पारू दे, मी करते आता तुझ्यासारखं सेम. ठीक आहे. ही दिशा हे खरंच सगळं मनापासून करते. ही अशी कशी बदलली? वहिनी, बघितलं का माझी सून किती गुणी येते. सगळं काम कसं नेटाने करते हो अगदी. सोंग फार वेळ टिकत नाही दामिनी. दिंडी आली की खरं काय ते कळेलच. दिशा, बास झालं ते काम. किती काम करतेस तू, आणि हे असं काम करायला. तू काय सर्वंट आहेस का? नाही ना. हे बघ, तुला एवढं काम करून मिळालं आता मान. अजून करायची अजिबात गरज नाहीये, कळलं ना. ते दे तिच्याकडे. ए घे ते. पावळट. आणि आता पालखी कधी येईल? तू चल पटकन. चल ये.